चटपटीत खायचे कर मेन झाले तर मग त्याच्यासाठी आपण आज चना चाट बनवूया. त्याच्यासाठी इथे चणे घेतले आहेत, 2 वाटी चणे घेतले कुकरमध्ये. त्याच्यामध्ये कांदा, हळद, आलू, मीठ आणि थोडं चिमूटभर बेकिंग सोडा घातला. त्याच्यामुळे चणे लवकर शिजतात. त्याच्या पाणी घालून 4 शिट्या काढून घेतल्या. 4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि आता तुम्ही पाहू शकता चणा आपला एकदम असं व्यवस्थित शिजलेला आहे. आपल्याला जसा पाहिजे तसा शिजलेला आहे. आता हे आपण पूर्ण चमच्याने त्याला मिक्स करून घेऊ. चमच्याने मिक्स केल्यानंतर आता एका मिक्सरच्या भांड्याला अद्रक, 2 मिरची, 4 टमाटर घेतले आणि त्याची बारीक पेस्ट करून घेतली. कढाईमध्ये तेल, जिरा, मोहरी, लसूण अद्रक पेस्ट चांगली लाल होईपर्यंत परतून घेतली आणि त्याच्यामध्ये टमॅटोची पेस्ट केलेली होती ती घातली. टमॅटो पेस्टला पाणी सुटेपर्यंत मिक्स करत राहायचं आणि तिखट, हळद, धणेपूड, हिंग, मसाला, चाट मसाला आणि साधा मसाला हे टाकून मिश्रण मिक्स करायचे आणि त्याच्यामध्ये शिजलेले चणे हे फोडणीला घालायचे आणि चांगलं एक 10 मिनटं चांगले शिजून घ्यायचे, म्हणजे ते पूर्ण मिक्स होऊन जातील. त्याच्यानंतर त्याला वरून गरम मसाला, साधा मसाला हे दोन्ही टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यानंतर एक 2 मिनटं आणखी उकळी येऊ द्यायची. मिश्रण आपलं पाहून घ्या किती व्यवस्थित झालेलं आहे, घट्टसर झालेलं आहे. आता ते एका प्लेटमध्ये काढून त्याच्यावर बारीक कापलेले टोमॅटो, कच्च्या कैरीचे काप आणि कांदा कापून घेतला स्लाईसमध्ये आणि मी इथे चिवडा भडंगवाला चिवडा घेतलेला आहे, जो आपण याच्यामध्ये वापरतो, भेलमध्ये वापरतो तो. आणि कांद्याच्या स्लाईस घेतल्या, वरून कोथिंबीर घातली, दही घातले, मलाईवाला दही घातलं आणि वरून मीठ, काळं मीठ आणि जिरेपूड टाकून हे सर्व केले. तुम्ही केली आहे का ही चना चाट मसाला? माझी रेसिपी कशी आवडली ते मला कमेंट करून सांगा आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.